काय द्यावे त्यासे व्हावे उतराई ठेवता पायी जीव थोडा. आपला विषय चालू होता ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवायचा. चिंतनानच म्हणून असं आणखी नसणार सेवा घडते आणि सगळेचे सगळे आणखी नसणारे उपाध्या पडून जातात. बरं का कसं आहे प्रत्येक युगामध्ये आणखी नसणारी ब्रह्मप्राप्ती करता मोक्ष प्राप्ती करता म्हणून असं आणखी नसणारे वेगळे वेगळे साधने सांगितले गेले. बरं का कृतयुगामध्ये तप सांगितला, त्रेतायुगामध्ये यज्ञागादी कर्म सांगितले, त्रेतामध्ये बरं का यज्ञागादी कर्म आणि द्वापारामध्ये पूजा आदी सांगितली. आणि कलयुगा माझी करावे कीर्तन. कलयुगामध्ये कली नाही बरं का लक्षात ठेवा. कलियुग म्हणायचं नाही कलयुग. तुकोबारांच्या गाथ्यामध्ये आलेला शब्द आहे हा. ध्यानपूर्वक असं काय म्हणतो मी दिवसाला 500 अभंग वाचू नका, एक वाचा. पण काना मात्रा वेलांटी रुस्व दीर्घ अल्पप्राण महाप्राण अनुस्वार बरं का अनुनासिक ह्या सगळ्या व्याकरणाकडे लक्ष देऊन वाचा. म्हणजे तिथंच तुकोबारा काय सांगतात त्या लगेच समजतं बरं का. अन्यथा म्हणून असं नाही की नसणार काय होतंय मला 500 अभंग वाचायचे आहेत 1000 अभंग वाचायचे आहेत म्हणून त्या गडबडीला म्हणून असं नाही की नसणारा सगळंच सगळं विषय राहून जातो. असं मला तिकडे जायचं नाही. आता कलयुगा माझी करावे कीर्तन. युगा एक विषय आठवलं म्हणून सांगतो मी. मागं मी बोलून पण गेलो असेल काही वेळेला पण आठवलं म्हणून सांगतो. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुकामणे म्हणतो आपण. पण तुकोबरा म्हणतात माहो शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार. माघ नाही बरं का माघ नाही माहो शुद्ध दशमी असं असं की नटणारा शब्द आहे. असो आपला विषय चाललाय की म्हणून असं की नटणारा कलयुगामध्ये कीर्तनादी म्हणून असं की नटणारं साधन सांगितलं. प्रत्येक युगामध्ये वेगळे वेगळे साधन आहेत ब्रह्मप्राप्ती करता. ह्या युगाला हे नाव का पडले त्याला सुद्धा म्हणून असं की नटणारा कारण सांगितलं गेला. कलियुगाला कलियुगच का म्हटला, द्वापाराला द्वापारच का, त्रेताला त्रेताच का, कृतयुगाला सत्ययुग किंवा कृतयुग असं का म्हटले वगैरे वगैरे कारण सांगितले गेले. आणि त्या त्या संबंधामध्ये ते आयुर्मान आणि त्या त्या वेळची साधने वेगळे वेगळे सांगितले गेले. तपश्चर्या ही आणि की रटणारी सत्ययुगातलं साधन होतं. त्रेतामध्ये म्हणून असं आणि की रटणारं साधन काय झालं यज्ञागादी कर्म करावा. आणि सगळेचे सगळे आणि की रटणारे बरं का प्रभू रामचंद्रादी वगैरे सगळे भरपूर मोठे मोठे यज्ञ आणि रटणारे केले. आता आपल्याला यज्ञ जमत नाही. जमते का यज्ञ जमतोय का आपल्याला जमना बरं का. काय आहे आपण
होम करतो, हवन करत नाही. यज्ञ तरी खूप मोठी लांबची गोष्ट राहिली. होम वेगळा, हवन वेगळा आणि यज्ञ वेगळा. बरं का. होम म्हणजे ग्रहशांतीचं होम केलं, वास्तुशांतीला ते होम. काही नवग्रहाचा होम केला तो होम. बरं का. काही पीडा झाली, पत्रिका पाहणारे सांगतात की आहे आणखी नसणारा दोष आहे, तुम्ही होम करून घ्या, ते होम. बरं का. हवन करू शकत नाही आपण. हवनाला इष्टिप्रयोग म्हणतात. बरं का. आता इष्टिप्रयोग करणारे ब्राह्मणही राहिले नाहीत. बरं. तो विषय स्वतंत्र आहे. कसा आहे, होमाला देवता स्थापन वगैरे केलं जातं, पण इष्टिप्रयोगाला देवता स्थापनाच नसते. बरं का. आणि यज्ञाला आहुती घेण्याकरता प्रत्यक्षात देवांना बोलवलं जातं, ह्याचं नाव यज्ञ आहे. बरं का. जिथं आपण म्हणून असं की असणारा हवनच करू शकत नाही, तिथे यज्ञ तरी खूप लांबची गोष्ट राहील. बरं का. रामाने सुद्धा अनेक यज्ञ केले. प्रभू रामचंद्राने वाजपेयी केला. हे सगळे बरं का यज्ञातले प्रकार आहेत. हे सगळे ऐकून घ्या नुसतं. आपल्याला माहित असणारे दोनच यज्ञ, एक राजसूय, दुसरं अश्वमेध. फार फार तर पुत्रकामेष्ठी, नाही त्याच्या पलीकडे नाही. पुत्रकामेष्ठी आहे, इष्टिप्रयोग आहे. पुत्रकामेष्ठी, राजसूय आहे, अश्वमेध आहे, वाजपेयी आहे, सोमयाग आहे. बरं का. हे सगळे यज्ञामध्ये प्रकार पडले. बरं का. प्रभू रामचंद्रांनी हे सगळे यज्ञ केले. रामचंद्रांनी एकट्यानेच केले का? नाही ना, त्याच्या पूर्वजाने सुद्धा केले. ज्या रामाचा वंश आणखी असणारा रघु नावाच्या आणखी असणारा राजाच्या संबंधामध्ये रघुवंश असं म्हणून असं असणारा प्रसिद्ध झाला, अशा त्या रघुने सुद्धा म्हणून असं असणारा यज्ञ केला होता. बरं का. उग नाव ऐकायचं आहे आपल्याला. आता ते यज्ञ आपण करू शकत नाही. ते यज्ञाचं नाव आहे विश्वजित. बरं का. त्या यज्ञाचं नाव आहे विश्वजित. नावाचा यज्ञ केला. विश्वजित नावाच्या यज्ञामध्ये दक्षिणा दिली जात नाही. ब्राह्मणांना दक्षिणा दिली जात नाही विश्वजित नावाच्या यज्ञामध्ये. त्या यज्ञामध्ये आणखी असणारा जी काही संपत्ती आहे ती सगळी संपत्तीच दान द्यावं लागतं. हा, काहीच शिल्लक ठेवायचं नाही. किती द्यायचं, किती द्यायचं, किती द्यायचं. संपत्ती कुठपर्यंत दान द्यायची, तर बायकोच्या गळ्यातल्या मंगळसूत्राच्या वाट्या सुद्धा दान करायचा. बरं का. परत नवऱ्याला संपत्ती प्राप्त व्हावी आणि त्याच्यानंतर त्याने आणखी असणारा मंगळसूत्र करून घालावं, तोपर्यंत तिनं म्हणून असं आणखी असणाऱ्या गळ्यामध्ये हळकुंड बांधून राहायचं. इथपर्यंत म्हणून असं आणखी असणारी सगळी सर्व संपत्ती दान करून टाकायची आहे. असा विश्वजित नावाचा यज्ञ रघुराजाने केला होता. बरं का. रघुराजाने केला. हे सगळे मोक्ष प्राप्तीचे साधन आहेत. हे परमात्मा प्राप्तीचे साधन आहेत. हे बरं का. रघुराजाने म्हणून असं आणखी असणारा यज्ञ केला. आत्ता कलीमध्ये नाही. भगवद्गीता अध्याय नंबर 10 भगवंताने आणखी असणारा सांगितलं, बाबा आत्ता काय करायचंय? काही नाही. यज्ञानाम जप यज्ञोस्मी स्थावराणाम हिमालयः. बरं का. आता कलीमध्ये एवढंच करा. जपयज्ञ करा, चिंतन करा, नामस्मरण करा, भगवंताचं नाव घ्या. चिंतने सरेतो धन्य धन्य काळ, सकळ मंगळ मंगळाचे. बरं का. बरं का. चिंतन करावा, भगवंताचं चिंतन. बरं. चिंतन करावा. चिंतनाचा विषय निघाला, स्पर्श करून जातो मी चिंतनाच्या विषयाला. फक्त चिंतन करावा. कसं करावा? चिंतिता तो चित्ती जवळी उभा, असं. बर का. अजून नाम आठविता कंठी पुढे उभा, जगजेठी ऐसे धरोनिया ध्यान, आणि मने करावे
चिंतन असं बर का. अजून नाम संकीर्तन साधन नाम संकीर्तन साधन हे जळतील पापे साधन पैसोपे संकीर्तन बर का. नाम घेताना नक्की नसणार ते संकीर्तन राहायला पाहिजे बाहेर. नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरे न लगती सायास जावे वनांतरा सुखी येतो घरा नारायण. बर आपल्या सर्व महात्म्याने म्हणून असं नसणार हेच केलं बर का. नामचिंतन केलं, नाम संकीर्तन केलं. म्हणून कसं आहे तुकोबारा म्हणून असं नसणार स्पष्टपणे सांगतात. अरे आम्ही कसं आहे दादासाहेबांच्या घराण्यामध्ये बरं का इतरचं मला इतर फडांशी इतर मठाशी मला काही विषय नाही, पण आपल्या आपल्या दादासाहेबांच्या घराण्याच्या बद्दलच सांगतो तुम्हाला. आमच्या दादासाहेबांच्या घराण्यामध्ये जे तुकोबारांनी जसं सांगितलं तसं प्रमाण आहे. आमच्याकडं पार्शिलिटी होत नाही बर का. खायला एकच, प्यायला एकच, लिहायला एकच आणि चिंतनालाही एकच. का तर तुकोबारांनी स्पष्टपणे सांगितलंय सेवितो हा रस वाटितो आणि का घ्या रे होऊ नका रानभरी. नाही का. विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एकदान शूरदाता. बर का. अरे आम्ही जे खातो जे सेवन करतो तेच देतो आम्ही दुसऱ्यालाही, दुसरं देणं बर का. तुम्हाला सर्वांना माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे. दादासाहेबांच्या घराण्यामध्ये शेवटपर्यंत म्हणून असं की नसणार बर का. पहिल्या पानाला जे आहे ते शेवटच्या पानापर्यंत तोच अडचणी नसणार अन्न असतो, दुसरं नाही. आणि चिंतनामध्ये सुद्धा तोच विषय बरं का. बाबांनी एक घेतलं आणि आपल्याला एक सांगितलं असं कधीच नाही. दादा ज्या नामाचं म्हणून असं असणारं चिंतन करतात आपल्यालाही तेच देतात, तेच सांगतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात की बाबा काय सांगू आता संतांचे उपकार, किती सांगावं उपकार. नाहीतर आपण पुरणपोळी खाल्ली ना आम्हाला आणखी नसणार आहे नाही. कण्या आणखीन ताक, ज्वारीच्या कण्या, कुरड्याच्या पण नाही. कुरड्याचं थोडं तरी मऊ राहतंय नाही का. ज्वारीच्या कण्या ताकच आम्हाला असं नाही. म्हणून तुकोबाराय आणखी नसणार वर्णन करून सांगतात की बाबा आम्हाला संत महात्म्याने त्यांनी जे आणखी नसणारं सेवन केलं नाम, तेच नाम आम्हाला दिलं. आणि एवढंच नाही दिलं, एवढंच नाही तर नाम देऊन असं आणखी नसणारं त्या ठिकाणी नाम देण्याकरता आम्ही आग्रह केला, म्हणून आम्हाला आणखी नसणारा तो दान मिळाला बरं का. तुका मागे दान द्यावे जी अनन्य बरं का.
मागितलो आम्ही, दान द्या आम्हाला, दान द्या आम्हाला, हे मग दान आहे. कसं आहे? लेकरू रडावं लागतं नाही का, रडल्याशिवाय त्या लेकराची भूक कळत नाही. तसं बरं का, साधकाने म्हणून असणिकी नसणारा रडावाच लागतो, त्याशिवाय म्हणून असणिकी नसणारा महात्म्याला त्याची भूक कळत नाही की ह्याला काय पाहिजे ना, नेमकं चहा बिस्किटवर भागतंय का सुशिलावर भागतो का पुरणपोळी द्यावं लागतो. बरं का, त्याचं निवाड करण्याचं आणखी नसणारा काम सद्गुरू दादासाहेबांचं. तुकोबाराय सांगतात ना की आम्ही आणखी नसणारा कसं कसं देतो, देत असताना बरं का पाहून देतो, परीक्षा करून देतो. बरं का, कुणालाही काही देत नाही आम्ही. अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्या असतेची देऊ नाही का, असं पाहून देतो आम्ही, कुणालाही काही देत नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात आम्हाला दिलं एवढंच नव्हे, आम्हाला काय केलं, आम्हाला सातत्यानं त्या आणखीन असणाऱ्या चिंतनाच्या ठिकाणी आम्हाला जागृत राहायला आणखीन असणारा त्यांनी मदत केली. कसं? आता जागा रे बाई जागा, जया नारोनी भागा, चोरनी जया नारोनी भागा, चोरनी जया नारोनी भागा, चोरनी जया नाडोनी भागा रे. बर का, जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती. किती ठिकाणी सांगा होतं तुकोबाराय, जाग बाबा जाग, अविद्येची निद्रा घोरत होतो बुधबुधान तो स्वरूपी प्रबुद्धा जेववी लोकी. नाही, जाग ठेवण्याचंही काम म्हणून असं की नसणार महात्म्यानेच करावं. कर चिंतन कर, हे कर अमुक कर, असं कर. कसं आहे अजून, सळे धरिले विठ्ठले थापटोनी केले सावधान. बर का, म्हणून तुकोबाराय म्हणतात की बाबा ह्या महात्म्यांचे अनेक उपकार आहेत आमच्यावरती, अनेक उपकार. संघातून बाहेर काढणं. बर का, सगळे संघ आले मग त्याच्यामध्ये. उपाधीचा संघ आला, बर का, कर्माचा संघ आला, देहाधिकांचा म्हणून असं नसणारा संघ आला, ममतेचा संघ आला, अविद्येचा संघ आला. सर्व संघातनं कसं आहे, तुकोबारांचं प्रमाण आहे पहा, सर्व संघी. ते हे सगळे संघ आहेत, हे सगळे संघ. बर का, नुसते एवढेच संघ आहेत का? नाही ना. अरे देवाचा सुद्धा संघ नको आम्हाला.
संगपुरे संगपुरे संगती पुरे विठोबा तुझा संगपुरे. नाही, देवाचा सुद्धा मला संग नको. का तर व्यत्यय येतो ना, चिंतामध्ये आणखी नसणारा व्यत्यय येतो, म्हणून असं आणखी नसणारा तीही संग नको आम्हाला. कसं आहे अजून पहा. आता मज धरवावी शुद्धी येथोनी परतवावी बुद्धी द्यावी सोडवणी कृपानिधी सापडलो संधी काळ चक्री करशील तरी नव्हे काही राईचा डोंगर पर्वतराई आपुले करुणेची साई करी हुआई मजबरी. नाही का? काही न बोलोनी आता उगाची चरणी ठेवितो माता. नाही का? क्षमा करी अपराध. तुका म्हणे पंढरीनाथा क्षमा करी अपराध. बहुत नकळे बोलता प्रकार अंतरा अंतर साक्ष असे. बरं का? हे जे काही संघ आहेत उपाधीमध्ये, बरं का, दोन प्रकारच्या उपाधी आहेत. एक ब्रह्मोपाधी, दुसरी मायोपाधी. अरे ती सुद्धा नको आम्हाला. काय करायचं? त्याचे सुद्धा संघ नको आम्हाला. मायोपाधीचाही संघ नको आणि ब्रह्मोपाधीचाही संघ नको. बर का? निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी आणि मज हेही नाही तेही नाही वेगळा दोही पासोनी. नाही का? आणि आणि अजून पहा. जो मानिल तो देईल काय, न मानिल तो नेल काय. काय करायचं? सगळं जे आहे ते कसं आहे ते सकळ कृष्णासी अर्पण. सद्गुरू दादासाहेबांच्या पांडुरंगाच्या चरणी आणखी नसणारं ते सगळं काही कृष्णार्पण. निंदी कोणी मार वंदी कोणी पूजा करी. नाही का? ते सगळं तिकडं कृष्णार्पण. मायोपाधी. फोटो पाहिजे माझा, स्टेटसला फोटो आला पाहिजे. उपाधी राजाई. मी मगाशी सुरुवातीला सांगितलं, सगळ्यांना सांग बाबा म्हणलं फोटो काढू नका. फोटो इथं राहू द्या. इथं काय करायचं? नाही का? स्टेटसला फोटो, फेसबुकला फोटो. अजून सांगू का? अजून नवीन निघालंय स्नॅपचॅटला फोटो. उपाधी आहे, सगळी उपाधी. उपाधी नको. अरे ब्रह्मोपाधी पण नको आम्हाला. बर का? न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान गोजिरे सगुण रूप पुरे. नाही का? मोक्ष तुमचा देवा दुर्लभ तो ठेवा मज भक्तीची आवडी. नाही का? नाही अंतरिते गोडी. आम्हाला नको देवा, तेही नको आम्हाला. तीही सुद्धा संगती नको आम्हाला. सर्व संघातून बाहेर काढण्याचं कामही महात्मेच करतात, सद्गुरू दादासाहेबच करतात. अन्यथा दुसरं कुणीच करू शकत नाही. परमार्थ करणारे मोठे मोठे लोक ह्या उपाधीमध्ये अडकून बसले. बरं का? उपाधीमध्ये अडकून बसले. मला उपाधी पाहिजे, हे पाहिजे. कोणाला लोकेशना लागते, कोणाला वित्तेशना लागते, कोणाला दारेशना लागते. काय करायचं? उपाधीमध्ये अडकू नये. बर का? कसं आहे? वेळ वाढत चालला माझा. मी तासाच्या आत आरती करावा म्हणत होतो. तास होऊन गेला मला आता. असं मला ते कंट्रोल होत नाही, म्हणून मी कीर्तनाला नको म्हणतो. जसं जेवढं भागत असेल तेवढं भागू द्या. बरं का? हा नाही. आपला विषय चालू आहे की म्हणून असणिके नसणारा सर्व संघातून म्हणून असणिके नसणारा बाहेर काढण्याचं काम महात्मेच करतात. कसं आहे? आता मज ऐसे करिगा देवा काही घडे तुझी चरण सेवा. तुका विनमतेसे केशवा चालवी दावा संसारे. बरं का? चरण सेवा घडली पाहिजे. चरण सेवेच्या व्यतिरिक्त कसं आहे? काहीच नाही. बरं का? अजून पहा.
इच्छेपासी आलो फिरोनी मागुता आणि स्वामी सेवकता आवडीची. बरं का, स्वामींची सेवा आणखीन त्या सेवेमध्ये म्हणून असं आणखी नसणारं जागृत ठेवण्याचं काम. जागृत राहून बाबा हे असं आहे, पुढे धोका आहे, असं करू नको, असं कर, हे करू नको, हे कर, हे सर्व सांगून आणखी नसणारा सांगून आणखी नसणारा सेवा करून घेण्याचं काम महात्मेच करतात. जगद्गुरु तुकोबारायच करतात, सद्गुरु दादासाहेबच करतात. म्हणून तुकोबाराय सांगतात की बाबा काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. बरं का, मनुष्य उपाधीच्या संबंधामध्ये थोडं थोडं कधीतरी आणखी नसणारा घसरतो, पण घसरल्याबरोबर म्हणून असं आणखी नसणारा त्याला जागृत करण्याचं कामही महात्मेच करतात, सद्गुरु दादासाहेबच करतात. पण त्याला त्यावेळेला कळावं लागतं. एवढं मात्र आणखी नसणारा निश्चित सांगतो की बाबा आपण घसरलोय, आपल्याला दादानी म्हणून असं आणखी नसणारा इथं जागृती दिली आहे, आपण आता नीट झालं पाहिजे हे आणखी नसणारा कळण्याकरता सुद्धा सद्गुरु दादासाहेबांचीच कृपा असावी लागते. बरं का, म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवितः पायी जीव थोडा ज्ञानेश्वर. तुका म्हणे वाचा धेनुवेचे चिंती, तुका म्हणे वाचा धेनुवेचे चिंती.
काय द्यावे त्याची हवे उत्तराची काय द्यावे त्याची हवे
गंगे हा हा देविता हा पाई जीव थोड़ा संताची उपकार माझा निरंतर जागविती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवित पायी जीव थोडा आत्ताची कापर्यंत सेवा झाली ती सर्व सेवा सद्गुरु दादांच्या चरणी अर्पण करून आपण सेवेला पूर्ण विराम देऊया. पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे मज क्षमा करणे संती नव्यांग होते युक्ती नये हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमचे कृपेचे पूजणे जन्मोजन्मी कामणे
होतो के चिंतित मानस जोड़ी